बायको माझी छान र छान होय का? और बायको माझी छान र छान का बरं? पण डोक्याला किती ताण और बायको माझी छान र छान काय बोलताय? हे बायको माझी छान र छान होय का? और बायको माझी छान र छान का बरं? पण डोक्याला किती ताण और बायको माझी छान र छान काय बोलताय? तुम्ही जो आतापर्यंत व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट तुम्ही ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि सिम्पली बीट मॉड्यूल असेल तर सिलेक्ट करून ॲड करायचा आहे. हा बीट मॉड्यूल ते तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. तर इथून आपण एक्स्ट्रा कोडवरती क्लिक करूया. त्याच्यानंतर इथून सॉन्ग ॲड होऊन जाईल. सॉन्ग ॲड झाल्यानंतर हा जो बीट मोड असेल ना त्यामध्ये आपण बीट दिलेले आहेत. तर ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून फोटो हा जो व्हिडिओ असेल यातून स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट आपल्या इथे चेंज होते. ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करू. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते आहे. ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू तर स्प्लिट करू. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शोच्या बीटमार्पर्यंत मला स्प्लिट करायचा आहे. स्प्लिट केल्यानंतर सिम्पली काय करायचं, हा जो बीट मॉड्यूलचा वेगवेगळे भाग होऊन जातील त्यामध्ये तुम्हाला फोटो ॲड करायचे. फोटो ॲड करण्यासाठी ही जी लेयर आहे त्यावरती क्लिक करा. खाली थोडं ते स्क्रोल करा आणि रिप्लेस ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू. तर तुम्हाला तुमचे फोटो इथून ॲड करून घ्यायचे आहेत. तर सिम्पली आपण हा फोटो इथून ॲड करून घेऊया आणि 2 बटन इथून सेट करायचा आहे. सेम प्रोसेस दुसऱ्या तिसऱ्या बीटला इथून सर्व बीटला इथून फोटो ॲड करायचे आहेत. फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. कीचं ऑप्शन आहे प्लेच्या शेजारी त्यावरती क्लिक करायचं आहे. पहिल्यांदा की देऊन ह्या फोटोच्या शेवटला यायचं आहे आणि त्या की द्यायच्या आणि फोटो झूम करायचा. ठीक आहे, नॉर्मल. त्याच्यानंतर येऊन आपला हा झूमचा इफेक्ट मिळून जाईल. त्याच्यानंतर पहिल्यांदा यायचं आहे. पुन्हा ओव्हरलेच ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जे PNG दिलं आहे इथून तुम्हाला ॲड करायचं आहे आणि ह्या PNGची लेंथ शेवटपर्यंत न्यायची. ठीक आहे, अशा प्रकारे. तर जसं तुमचं फोटो असतील इथून तसं PNG ठेवू शकता वर नाही तर खाली. तर ते आपण खाली ठेवूया. तर मी काय करतो आता इथून सर्व फोटो बीटनुसार ॲड करून घेतो. तुम्ही पण घ्या. तर इथे आपण सर्व फोटो ॲड केल्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशन्स ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून कॉम्बोमध्ये एक फ्रिक्वेन्सी बाउन्स सिरियसचा इथून स्लाईड करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटोला पण तोच इथून एक स्लाईड करायचा बाउन्स सिरियसचा एक कॉम्बोमधला. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला झूम वनचा इथून एक स्लाईड करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधलाच पॉपिंग कॅन्डी हा जो वेळ असेल इथून स्लाईड करायचं. हेच 2 इफेक्ट त्याच्या पुढचे 4 फोटोला इथून देऊन घ्यायचे. ठीक आहे, म्हणजे हा जो 11 सेकंदाच्या मागचा फोटो आहे तिथपर्यंत. त्याच्यानंतर 11 सेकंद आहे तिथल्या फोटो सिम्पली इनमधला ड्रॉप डाऊनचे ते एक स्लाईड करायचा आहे. त्याच्या पुढचे फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच पेंडिंगचे ते एक स्लाईड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला ऊसचा इथून एक स्लाईड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला अनफोल्ड जो फेड असेल तिथून स्लाईड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला क्रॉस सेकचे तुम्ही स्लाईड करून बरोबर 0वरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 11 सेकंद आहे तिथला फोटो जेव्हा वन स्प्लिट गेला आहे ते द्यायचा आणि इफेक्ट्स ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली पॅरिटीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्ही इफेक्ट म्हणजे आहे सेकचा इथून स्लाईड करायचा आहे आणि बरोबर 0वरती क्लिक करा. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 11 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर 0वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा तिथेच यायचे आणि इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली रेट्रोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्ही इफेक्ट म्हणजे फ्लॅशिंगचा इथून स्लाईड करा आणि बरोबर 0वरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 11 सेकंद तिथला फोटो आहे त्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन दिला आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.